इथे आहे अवाकाडो स्मूथी. ब्रेकफास्ट रेडी. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मनोजकडे वेळ होता सकाळी आणि परिबेलाला ड्रॉप केला. आम्ही दोघंही निघालो आणि मनोजने सांगितलं आपण आज ब्रेकफास्ट आहे ना ते बाहेर करूया, इथल्या लोकांचा ब्रेकफास्ट करूया. म्हटलं चला. आणि आम्ही काय ब्रेकफास्ट करतो ते तर तुम्हाला दाखवू. पण थंडी आहे, भरपूर खूप जास्त थंडी आहे. तर मी काय कॅप वगैरे काय आणली नाही. मनोजला तर माझ्यापेक्षा जास्त थंडी असते, कारण की एकदम लाईट वेट त्यांनी जॅकेट घातलेलं आहे त्यामुळे. आणि आता इथे आम्ही बघितलेलं आहे, म्हणजे आता नवीन झालेलं आहे वाटतं ना ते. तर आता आम्ही त्या ठिकाणी चाललो आहोत आणि आमच्यासोबत मी तुम्हालासुद्धा घेऊन चालली आहे. आणि सकाळी एकदम फ्रेश वाटतं, एकदम फ्रेश हवा, चांगलं असतं. पण थंडी जबरदस्त असते. आणि मी बोलते ना तर मग बोलताना असं ना थोडंसं दम लागतं. मला एक कमेंट आली होती, ते आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबर आहे, कोमल थोडासा दम लागते तुला बोलताना. कारण की थंडीमध्ये जेव्हा असं बोलतो ना आपण तर गार वारा ना आपल्या तोंडात जातो. तर त्यामुळे ना अशी खूप म्हणजे बोलता जमत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे असं दम लागतो. तर चला आता पोचलो आहे आम्ही तिथे आणि तुम्हालासुद्धा आता क्रिसमस पुढच्या महिन्यात आहे. 1 महिन्या अगोदरच तयारी चालू असते, तुम्हाला माहिती आहे. वेगवेगळे लाईट्स लावणं चालले त्यांचे. पूर्ण लाईट तिथे बरं हे जे झाड आहे त्याला तिथे लाईट्स लावलेले आहेत. एव्हरीडे थंडी होते त्याचं आल्यावर थोडंसं बरं वाटतं. आणि हिटर चालू असतात ना त्यामुळे छान वाटतं. ॲम्बियन्स चांगला आहे ना, मस्त आहे. मस्त. एक चांगली गोष्ट आहे. इंग्लिशमध्ये पण आहे इथे, नाही तर नॉर्मली फ्रेंचमध्ये असतं किंवा लग्न बगिशमध्ये असतं. तर फार डचमध्ये असतं. हो, इथे ब्रेकफास्ट आहे. आता आम्ही हे डिसाईड करतो आणि मग तुम्हाला दाखवतो. घरच्या कामांमध्ये एवढं बिझी असतो, मनोज पण बिझी असतं. पण मग आज ठरवलं आपण जाऊ ब्रेकफास्ट करायला. आणि रेस्टॉरंट पण छान वाटलं मला. अँबियन्स छान आहे, असं कोझी आहे मस्त. आणि जर थोडं समर असतं तर आपण तिथेही बसलो असतो ग्लास जवळ. तिथून लोक इथं जात आहेत ते बघितलं असतं मस्त. तसे आपण जवळच आहे, ते खूपच क्लोज आहे. खूपच क्लोज आहे ते. आणि हो, आपण फर्स्ट आहे. हो, आम्हीच फर्स्ट. 9 वाजता ते ओपन होतं आणि आम्ही परिबेला ड्रॉप केला आपण आणि इथे लगेच आलो आणि आलो इथे आम्ही. आणि गाडी पण पार्क करायला इथे, म्हणजे सकाळ असतं ना लोकांचं ऑफिसेस वगैरे असतं आणि या ठिकाणी कोणी काम करत असतं तर मग गाड्या भरपूर जण पार्क करतात. मग ते पण शोधलं, मग गाडी पार्क केली. आणि मग आता ठरवलं, कालच आमचा विषय झाला का आपण जाऊया. नॉर्मली घरात आपण ब्रेकफास्ट करतो का, कोमल तू तुझ्या कामामध्ये राहते, मी माझ्या कामामध्ये राहतो. पण आज आहे ना वेळ काढू आणि आपण येऊ इथे ब्रेकफास्ट करायला. थोडासा वेगळा ब्रेकफास्ट करूया. टेम्परेचर डाऊन होते हळूहळू. नेक्स्ट वीकला मायनसमध्ये जाईल. मायनसमध्ये जाईल अजूनच थंडी. ते तर आहे. मी माझ्यासाठी स्मूथी मागवलेली आहे आणि ते अवाकाडो स्मूथी आहे, कोकोनट वॉटर अवाकाडो. आणि मनोजने आता कॅपुचिनो मागवलेली आहे. आणि आमचा ब्रेकफास्ट पण आता रेडी होत आहे, फ्रेश होते वाटते. मध्ये किचन हो ना, असा व्ह्यू आहे. इथे आहे अवाकाडो स्मूथी. ब्रेकफास्ट रेडी. तर हा आहे आपला युरोपियन ब्रेकफास्ट आहे. आणि बघा यांच्या ब्रेकफास्टमध्ये
स्मूदीज असतात, परत मग फ्रूट्स असतात, क्रॉसन असतं, कॅपेचिनो असते, न्यूटेला पण असतं, पॅनकेक्स असतं. पॅनकेक्सला तर खूप जास्त महत्त्व आहे इथे. पॅनकेक्स इथे मोठ्यांना पण खूप आवडतं, लहान मुलांना पण खूप आवडतं. आणि इथे सिरप आहे, परत न्यूटेला, परत क्रीम, अगेन खूप सारे फ्रूट्स आहेत. आता आम्ही मस्त हे जे ब्रेकफास्ट आहे आम्ही एन्जॉय करतो. एकदम फ्लफी आहे ना. हा विजिट सिरप आहे ना, मस्त आहे. स्ट्रॉबेरी सिरप आहे, त्याच्यावर मस्त लागतं. आणि मध्ये बेरीज आहे, बेरीज वगैरे काही दुसऱ्या बेरीज आहेत आणि स्ट्रॉबेरीज पण आहे. तर मला स्मूथ आणि ही स्मूथी हेवी, हो हेवी. आवाकाडो आणि ते कोकोनट वॉटरचा असं त्याचा टेस्ट येतोय. ही माझी कॅपुचिनो. वाटत नाही कोमलकडनं फिनिश होईल ते. ओके, लेट्स ट्राय. हे पण मस्त आहे. ब्रेकफास्ट करून झाला, इतका फ्रेश होता आणि आम्हाला ॲक्च्युली भूक लागली होती, 9 वाजले होते. आणि ही स्मूदी हेल्दी आणि इतकी हेवी होती, हे सगळं फिनिश झालेलं आहे. तुमचा कसं झाला ब्रेकफास्ट? एकदम भारी, खूप हेवी होता. माझा झाला, माझा थोडं हेवी नव्हता, माझा लाईट वेटच होता. पण आजच्या ब्रेकफास्टमध्ये खूप सारं असं हेल्दी ऑप्शन होतं, आवाकाडो स्मूदी आणि फ्रूट्स वगैरे. तर आज हेल्दी ब्रेकफास्ट केलेला आहे आणि हेवी झालेला आहे. दुपारी आता जेवणाची पण इच्छा नाही, ॲक्च्युली एवढं हेवी झालेलं आहे. पण ठीक आहे, म्हणून म्हटलं ठीक आहे, त्यावेळेस मग मी बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही आवरून घेऊ. चला आता निघायचं मग. हो चला. आले जस्ट घरी, 10 वाजले आणि हीटर चालू होते. मस्त वाटतंय आता. आणि एकदम मस्त ब्रेकफास्ट झाला होता. आणि त्या स्ट्रीटला ना खूप सारे कॅफेज आहे, खूप सारे रेस्टॉरंट्स आहे. आणि आम्ही दरवेळेस आहे ना तिथे, म्हणजे जेवढे पण कॅफेज होते ना, तर तिथे आम्ही ना असं कॉफी वगैरे किंवा असं नॉर्मली असं क्रॉसन वगैरे खाल्लेलं आहे. पण हे आम्हाला मागच्या वेळेस ना आमच्या लक्षात होतं की या ठिकाणी जायचं राहून गेलं होतं. तर मग आम्ही या ठिकाणी गेलो आणि बरं वाटतं नाही का, आपण घरात ब्रेकफास्ट न बनवता बाहेर असं सकाळी सकाळी हेल्दी ब्रेकफास्ट करायला गेलो तर किती छान वाटतं. मनोजला तेच म्हटलं, आपल्या इथे ना असं सकाळी 6-7 वाजताच आहे ना सगळे रेस्टॉरंट ओपन असतात आणि गरमागरम आपण कसं इडली डोसा खातो, मिसळ पाव खातो, तर त्याची वडापाव खातो, त्याची फिलिंग एकदम वेगळी असते. ते एकदम फ्रेश, एकदम गरमागरम नाही का. आणि आल्यानंतर तो एकदम असा सुगंध येतो सांबारचा, चहा उकळतो. तर ते असं होतं नाही का. आपल्या इथं कसं आपण गेलो तर असं इथं कसं काही इथलं थोडंसं बेकिंगचा, परत असं कॅपेचिनो त्याचा आहे ना, तर त्याचा असा अरोमा येत असतो. तर हा वेगळा फरक आहे. पण चांगला एक्सपिरियन्स होता. मला वाटतं असे कॅफेज रेस्टॉरंट आता इंडियामध्ये पण भरपूर झाले, खूप झाले. तुम्ही जर मॉल वगैरे मध्ये गेलात ना, तर तिथे पण तुम्हाला क्रोसान, पॅनकेक्स, सुशीचं वेगळं आहे. इव्हन कोरियन रेस्टॉरंट पण भरपूर झालेले आहे. जॅपनीज रेस्टॉरंट खूप झाले. आपल्या भारतामध्ये पण आता इतके रेस्टॉरंट झालेले आहे वेगवेगळे. आपल्याला असं वाटतं आपण ना युरोपमध्ये फिरायला गेलं तर मग तिथलं ते फूड ट्राय करून नाही, असं नाही. आपल्या भारतामध्ये आता एवढे रेस्टॉरंट आलेले आहे का, मग ती फिलिंग पण आता लोकांना मिसळ पावचा पण ओपन झाला पाहिजे लवकर. किंवा मग काहीतरी ते डोसा वगैरेचं सेंटर झालं पाहिजे, म्हणजे मग सकाळी नाश्ता करायला जाता येईल. बरोबर, चांगलं होता. कधी होतं ते. ठीक आहे चल. ही लाइटिंग काढायची राहून गेली होती, आता ही काढून घेते. आणि पाऊस पण खूप येत होता आणि म्हटलं उगाचच खराब होऊन जाईल. आणि आता मायनसमध्ये टेम्परेचर जाणार, कंटिन्यू पाऊस चालू राहणार, तर त्यामुळे मग हे सगळं मी आता काढून घेते. आणि एक्स्ट्राचे जे ग्रास आलेले आहे तर ते क्लीन करायला पण वेळ मिळत नाहीये. तरी पण म्हटलं ठीक आहे, जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा मी करेन. सध्या तर आता काय नाही. आणि हे जे ट्री आहे याला पण आता पाणी द्यायची काही गरज पडणार नाही, कारण की आता वातावरण आता गार आहे. आणि हे जे ट्री आहे ना थंडीमध्ये सुद्धा चांगलं
चांगलं राहतं. बाकीचे कसे जे झाडं आहेत ते थंडीमध्ये खराब होतात, सुकून जातात, पण हे तसं नाही राहत. हे असं आहे ना तर असंच राहतं. फक्त उन्हाळ्यामध्ये त्याला जास्त पाणी लागतं. आता हे असं अडकून गेलेलं आहे यामध्ये. तरी किती 5 वर्ष झाले आपण लावलं. जेव्हा हे काम होत होतं ना आपल्या घरचं, तेव्हाच मला असं वाटायचं एका ठिकाणी ना हे असं एक झाड पाहिजे, तर दिसायला पण चांगलं दिसणार, म्हणून ही स्पेस एवढी आता ओपन ठेवली होती. आणि जे ट्री आवडणार तेव्हा मग लावतो. मी म्हटलं हे बॉक्सवूड ट्रीच लावू आपण. काढून घेते मी, अटकलंय. थोडा वेळ लागला कारण की झाडामध्ये ना थोडं असे एका ठिकाणी अडकले होते. आता व्यवस्थित काढलं. आणि आपण जे दिवाळीचं जेवढं पण सामान आहे बॉक्समध्ये ठेवतो ना, तर त्यामध्ये हे ठेवून देणार मी आता. सर्व काम आवरून झालं माझं किचनचं. परत डिशवॉशर लावलं, त्यानंतर मग चहा केला. म्हणून लवकर चहा करायला लावला होता, त्यांनी घेतला. आता मी चहा घेते आणि फूड ब्लॉग्स बघत बसते मी. विजा टू एक्सप्लोअर यांचे व्हिडिओज बघते मी, मला आवडतात. आणि फूडचे ब्लॉग्स आम्हाला आवडतात. असे वेगवेगळे आहे पण मोस्टली आम्ही यांचेच बघतो. मला मध्ये मध्ये कमेंट्स यायचे, कोमलताई तू कोणते चॅनल बघतो फूडचे? तर विजा टू एक्सप्लोअर. आम्ही गेल्या 3-4 वर्षापासून त्यांचे ब्लॉग्स बघतो. आणि त्यांच्या व्हिडिओमध्ये ना ते पूर्ण असं एक्सप्लेन करतात. म्हणजे फूडचं तर दाखवतात, पण जिथे जिथे जातात ना तर तिथे तिथे ते सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करतात. तर ते बघायला छान वाटतं. आणि एक असतं ना एखाद्याची आपल्याला व्हिडिओ बघायची ना सवय झालेली असते, तर मग आपल्याला त्या लोकांचेच व्हिडिओ आवडतात. तर तसं काही आहे. आणि मला 2:15ला निघायचं आहे. परिबेलाला ऑफकोर्स स्कूलमधनं आणायचं आहे मला. आणि येस, उद्या आहे माझा बर्थडे. भरपूर जणांनी मला आता ऑलरेडी ॲडव्हान्समध्ये मला विश केलेलं आहे. त्याच्यासाठी थँक्यू सो मच. चला आता चहा घेते आणि बाकीच्या गोष्टी शेअर करते. 4:45 झालेल्या आहेत आणि परिबेलासाठी आता मी मस्त पास्ता बनवते. आणि व्हीट पास्ता आहे आणि कसं हेल्दी आहे एकदम. म्हणजे आपण असं पास्ता जेव्हा बनवतो तर ॲज म्हणजे जेवढ्या पण आपल्या भारतीय बायका असतील असं पूर्ण प्रॉपर असं इटालियन स्टाईलने बनवत नाही. नॉर्मली ते टॉमॅटो प्युरीमध्ये बनवत असते, पण एकदम त्यांच्या इटालियन लोक जसं बनवतात तसं मोस्टली आपण एवढं जास्त बनवत नाही. मी आहे ना एकदम सिम्पल वेने बनवते. फक्त लसूण टाकून फक्त सॉते करते आणि त्याच्यामध्ये थोडंसं ना असे कॅचअप वगैरे टाकून बनवते. म्हणजे ते परिबेलाला तसंच आवडतं पहिल्यापासून. आणि आत्ता बॉईल करायला ठेवलेला आहे मी पास्ता. आणि आता त्यांना जेवायला देते. त्या म्हटलं थोडंसं वेगवेगळं, नॉर्मली भाजी पोळी खाऊन ना कंटाळून जातात दोघी. पण मग मी काय केलं होतं, दुपारी जेवण झालं ना ब्रेकफास्ट करून आलो. आमच्या दोघांना अजिबात भूक नव्हती, त्यामुळे मग ऑफकोर्स जेवण बनवणं झालं नाही. आता मी विचार केला होता, कारण की काय ठरलं होतं, या दोघींनी सांगितलं होतं आम्हाला पास्ता खायचा आहे, म्हणजे जेव्हा स्कूलमधनं येऊ तेव्हा. म्हणून आता मी पास्ता बनवते त्यांच्यासाठी. आणि आमच्यासाठी मनोजसाठी माझ्यासाठी मी बनवत आहे वरण चकुल्या. आता तुरीची डाळ जस्ट कुकरला लावलेली आहे आणि आमच्या दोघांसाठीच बनवायची आहे. आणि सोबत बनवणार आहे मी शेंगदाण्याची चटणी. चला आता दोघींना देते. आता चकुल्यासोबत खाण्यासाठी शेंगदाणे चटणी केली. आणि ही ना थोडीशी मी वेगळ्या पद्धतीने बनवते. खरंच इतकी अप्रतिम लागते आणि अशी मऊ पण अशी मस्त अशी मऊ आहे. तर आता मी फोडणी देते वरणाला. त्याला 15 ते 20 मिनटं स्लो गॅसवर आहे ना मी उकळवणार. जेवढं जास्त उकळवणार तेवढे ना चवदार होते वरण चकोल्या. जेवण झालं आमचं. आणि काही कंट्रीजमध्ये नॉर्थन लाईट दिसल्या. आणि बेल्जियम आणि लक्झमबर्गची बॉर्डर आहे ना तिथे सुद्धा आहे ना थोडंसं ना असं कलरफुल ना बघायला मिळालं. असं एक्झॅक्ट सेम असं नॉर्थन लाईट नाही, पण जे वेदर होतं ना नॉर्मलपेक्षा ना थोडंसं वेगळं दिसत होतं. आणि मला असं वाटतं 2 वर्षापूर्वी ना नॉर्थन लाईट्स आहे ना लक्झमबर्गमध्ये सुद्धा दिसल्या होत्या. मला असं वाटतं सिटी सेंटरला दिसलं होतं ना, सिटी सेंटरला दिसलं होतं. आणि नॉर्थन लाईट स्पेशली कोणत्या कंट्रीमध्ये असतं ते? आइसलँड, फिनलँड. हा, फिनलँडला. मला आपल्याला खूप जास्त असे कमेंट्स यायचे का तुम्ही जा डिसेंबरमध्ये फिनलँडला वगैरे ते नॉर्थन लाईट्स वगैरे बघायला. पण ऍक्च्युली तुम्हाला सांगू का, अशा थंडीच्या ठिकाणी ना लहान मुलांना घेऊन येणं पॉसिबल होत नाही. हां, जर मनोज आणि मी असलो असतो ना तर एखाद्या वेळेस आम्ही विचार केला असता का आपण जाऊ.
पण लहान मुलांना घेऊन खूप डिफिकल्ट आहे. टेम्परेचर तिथे एवढं जास्त असतं आणि एवढे लेअरवर लेअर 5-6 लेअर घालावे लागले असते आणि मुलांना तर ते होणारच नाही. बघू फ्युचरमध्ये जर आम्हाला पॉसिबल झालं तर आम्ही फिनलँडला किंवा आईसलँडला जाण्याचा ट्राय करू. पण ते नॉर्थन लाईट्स खरंच खूप सुंदर दिसतात. आणि मनोजने मला सांगितलं का लक्झमबर्ग बेल्जियम बॉर्डरला थोडंफार तसं दिसत होतं आणि मला असं वाटतं US ला पण मला असं वाटतं नॉर्थन लाईट्स दिसल्या होत्या. आणि छान वाटतं जर त्या गोष्टींना असं काही देशांमध्ये घडतात आणि ते जर आपण आउट ऑफ कंट्री जिथे राहतो तिथं दिसलं तर भारी वाटतं. उद्या आहे बर्थडे आणि असं खूप बघू काय करता आलं तर माझ्या बर्थडेच्या. तर म्हणजे आपल्याला असं वाटतं ना आपले हस्बंड आहे तर त्यांनी काहीतरी प्लॅन केलं पाहिजे. काय आता मला मनोजच्या बर्थडेला मला जे प्लॅन करता येतं तेव्हा मी करते. पण बघूया आता त्यांनी काय प्लॅन केलेला आहे माझ्या बर्थडेच्या दिवशी. आणि बर्थडेच्या दिवशी सगळ्यांना असं वाटत असेल छान तयार व्हावं तर मी पण छान तयार होणारच आहे. पण तो दिवस पण इतका पटकन निघून जातो आणि असं ॲज सच प्लॅन करता येतं पण असं खूप जास्त आहे ना असं खूप छोटं. तुम्हाला माहिती आहे सगळ्याच गोष्टी इथे अवेलेबल राहत नाही पण जेवढ्या गोष्टी करता येतं तेवढ्या करते. आणि आपल्याला असं सरप्राईज द्यायचं असेल किंवा खूप जास्त काही करायचं असेल तर आपल्या इथे आपण कसं खूप जास्त ना असे ऑप्शन्स वगैरे असतात तर आपण गिफ्ट्स असतो सगळ्या गोष्टी आपण इझिली सगळ्या मॅनेज करू शकतो. पण इथे गिफ्ट पण घ्यायचं म्हटलं ना मग काय घ्यायचं हा प्रश्न पडतो. आपल्या इथं कसं गिफ्ट घ्यायचं असेल बर्थडे असेल तर आपण लगेच जाऊन हा जरा गोल्ड आवडतं तर गोल्ड घेऊ, साड्या आवडतात तर लगेच साड्या घेऊन टाकू, ड्रेसेस आवडतात तर ड्रेसेस घेऊ. पण इथे ना खूप जास्त ऑप्शन्स असं नसतात इथे. असं म्हणजे आपल्या मोस्टली इंडियन वेअरमध्ये नॉर्मल जे कपडे आहे ते तर आम्ही घेतच असतो. आणि तसं पण मनोजने मला जे आवडतं ते गिफ्ट्स दिलेले आहेत. आणि हा आजचा दिवस एकदम मस्त गेला. लवकर आता दिवस संपून जात आहे. दिवस छोटा आहे म्हणून आता दिवस छोटा झालेला आहे. समोरमध्ये दिवस मोठा असतो, रात्र छोटी असते. आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.